नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे बाळांनो. मी गॅरंटी देतो, जर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला, प्रत्येक गोष्टीची नोट केली, तुमचे 70 पैकी 70 मार्क कुठे गेले नाही बाळांनो. ठीक आहे, 16 फेब्रुवारीच्या फिजिक्सच्या पेपरमध्ये तुमचे 70 पैकी 70 येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, तुम्ही मराठीच्या पेपरमध्ये, हिंदीच्या पेपरमध्ये, इंग्लिशच्या पेपरमध्ये बघितलं असणार, एक्झॅक्ट जे प्रश्न सांगितले होते व्हिडिओजमध्ये तेच प्रश्न आले बाळांनो, तेच ऍप्रिशिएशन, तेच नोवेल, सगळे प्रश्न तेच आले. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी मध्ये सुद्धा तसंच होईल बाळांनो. फक्त तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. ठीक आहे, लास्ट व्हिडिओचे जसे 3000 लाईक्स कंप्लीट झाले बाळांनो, हा व्हिडिओ ऑटोमॅटिक पब्लिश होतोय. ठीक आहे, असेच जर या व्हिडिओचे तुम्ही 3000 लाईक्स कंप्लीट केले बाळांनो, पुढचा कंप्लीट पेपर लीकचा व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे, ज्याच्यात तुम्हाला एक्झॅक्ट सोल्युशन सुद्धा मी सांगणार आहे प्रत्येक गोष्टीचं. ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल, प्लीज या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट करा बाळांनो. जसे 3000 लाईक्स कंप्लीट होतील, ऑटोमॅटिक व्हिडिओ पोस्ट होऊन जाईल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एचएससी बोर्ड 2026च्या फिजिक्सच्या पेपर बद्दल बोलणार आहोत बाळांनो. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर तृप्ती सोनवणे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. आणि जर पुढचे व्हिडिओ तुम्हाला केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे लीक व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब नाही केलं, तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचणार नाही बाळांनो. ठीक आहे, आणि खूप मेहनत घेतोय तुमच्यासाठी. तुम्ही एक सबस्क्राईबचं बटन तर दाबू शकता. ठीक आहे, चला सुरू करूया बाळांनो. कंप्लीट पेपर लीक फिजिक्सचा. ठीक आहे, सगळ्यात पहिले फॉर्मॅट बद्दल मी लास्ट व्हिडिओला आपण बोललो होतो. आता मी परत फॉर्मॅटमध्ये घुसत नाही बाळांनो, डायरेक्ट फॉर्मॅट ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलाय. ठीक आहे, आता मी डायरेक्ट सेक्शन सी वरती आलो आधी. ठीक आहे, कारण सेक्शन सी सगळ्यात जास्त मार्काचा सेक्शन असतो बाळांनो तुमचा, कारण तुमचे 12 प्रश्न असतात बाळांनो. 12 पैकी 12 प्रश्न 3 मार्काला असतात. ठीक आहे, म्हणजे तुमचा टोटल 36 मार्काचा हा सेक्शन झाला बाळांनो. आणि 12 पैकी तुम्हाला 8 कंपल्सरी सोडवायचे असतात. म्हणजे हा सेक्शन तुमचा मार्क्स विदाउट ऑप्शन कितीचा झाला, 24 मार्काचा सेक्शन झाला बाळांनो. आणि मार्क्स विथ ऑप्शन किती मार्काचा सेक्शन झाला, 36 मार्काचा झाला. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण सेक्शन सी कव्हर करू बाळांनो. सेक्शन सी मध्ये एक्झॅक्ट कोणते प्रश्न येणार आहेत तुमचे 16 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये. पहिला प्रश्न लिहा बाळांनो. जो विद्यार्थी पेपर पिन घेऊन नसेल बसला, त्याला हा व्हिडिओ काहीच कामात येणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, पहिला प्रश्न तुमचा रोटेशनल मोशन वरती येणार आहे बाळांनो. कशावरती येणार आहे, रोटेशनल मोशन वरती. काय क्वेश्चन येणार आहे, एक्सप्रेशन ऑफ सांगा मला, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. याचं तुम्हाला कंप्लीट एक्सप्रेशन लिहायचं बाळांनो, डेरिव्हेशन लिहायचं बेसिकली. 3 मार्काला छोटंसं डेरिव्हेशन तुमचं येतं, म्हणजे येणार आणि येणार आहे. ठीक आहे, सेकंड प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो इथं फ्लुइड्स वरती. काय असणार आहे, फ्लुइड्स वरती एक प्रश्न पक्का असणार आहे. काय प्रश्न असणार आहे फ्लुइड्स वरती तुमचा असेल बाळांनो, स्टेट बर्नौलीज प्रिन्सिपल्स. ठीक आहे, आता इथं रायटिंग व्यवस्थित येत नाही, तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायची प्रत्येक प्रश्न. ठीक आहे, अँड आता बर्नौलीज प्रिन्सिपल 2 ओळीचे आहे, ते थोडी तुम्हाला 3 मार्काला विचारतील, हे तुम्हाला 1 मार्काला विचारलं. ठीक आहे, त्यानंतर 2 मार्काला काय विचारलं, अँड डिराईव्ह बर्नौलीज इक्वेशन. हे झालं तुमचं 2 मार्काला. असा हा प्रश्न झाला तुमचा 3 मार्काचा बाळांनो. जर फक्त तुम्ही प्रिन्सिपल लिहिलं तुम्हाला 1 मार्क भेटेल. जर फक्त तुम्ही डिराईव्ह केलं तुम्हाला 2 मार्क भेटतील. जर तुम्ही दोघी गोष्ट लिहिला तर तुम्हाला 3 पैकी 3 भेटतील बाळांनो. तिसरा प्रश्न इथं जो येणार आहे बाळांनो, तो असणार आहे बाळांनो थर्मोडायनामिक्स मधून. कुठं असणार आहे, थर्मोडायनामिक्स मधून. एक न्यूमेरिकल पक्का येणार आहे बाळांनो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये न्यूमेरिकल इन्क्लूड करतात, मेजरली न्यूमेरिकल सेक्शन सी मध्ये करतात बाळांनो. याच्यात मध्ये बाळांनो तुम्हाला एक सिंपल प्रश्न असेल थर्मोडायनामिक्सचा. ठीक आहे, तुम्हाला प्रेशर दिलेला आहे, डेन्सिटी दिलेली आहे बाळांनो. तुम्हाला वर्क फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय, वर्क फाइंड करायचंय. पीव्ही इज इक्वल टू एनआरटीच्या फॉर्म्युल्याने तुमचा लगेच हे वर्क फाइंड होऊन जाईल बाळांनो. सेम प्रश्न तुमचा बोर्डाच्या पुस्तकात दिलेला आहे, तेवढा सुद्धा रट्टा मारून गेले तरी तुमचं काम होऊन जाणार आहे. 3 प्रश्न जे गॅरंटेड सांगितले मी तुम्हाला, जे येणार आहेत. 4था प्रश्न लिहून घ्या बाळांनो. 4था प्रश्न काय असणार आहे तुमचा, एसी वरती असेल. एसी वरती काय असणार आहे बाळांनो तुमचा, इंडक्टिव्ह रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रेझिस्टन्स. या दोघांमधला एक तर तुम्हाला डिफरन्स विचारतील, एक तर तुम्हाला काय विचारतील, डिटेल नोट विचारतील. ठीक आहे, पण इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह रेझिस्टन्स मध्ये एसी मध्ये हा प्रश्न फिक्स येणार आहे बाळांनो. 5वा प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो याच्यावरती, वेव्ह ऑप्टिक्स मधून. काय असणार आहे, वेव्ह ऑप्टिक्स मधून. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये काय असेल बाळांनो, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल बाळांनो, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला डायग्राम काढावी लागेल. ठीक आहे, तुम्हाला एक्सप्लेन करावा लागेल आणि तुम्हाला शोविंग मॅक्झिमम अँड मिनिमम डेन्सिटी त्याच्यात शो करायची असेल. काय शो करायची असेल, मिनिमम आणि मॅक्सिमम डेन्सिटी तुम्हाला शो करायची असेल बाळांनो. ठीक आहे, कशामध्ये, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटच्या डायग्राम मध्ये. ठीक आहे, तर हा तुमचा झाला प्रश्न 3 मार्काला. हा प्रश्न पक्का येणार आहे बाळांनो तुमचा. ठीक आहे, त्यानंतर 6व्या प्रश्नाबद्दल बोलूया बाळांनो. 6व्या प्रश्न कोणता येणार आहे तुमचा एक न्यूमेरिकल येईल. काय येणार आहे, न्यूमेरिकल.
आता या सेक्शन मध्ये न्यूमेरिकल 3 न्यूमेरिकल पक्के असतात बाळांनो. मी ऑलरेडी तुम्हाला थर्मोडायनामिक्सचं एक न्यूमेरिकल सांगितलं. आता हे जे दुसरं न्यूमेरिकल सांगतोय बाळांनो ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल, बेसिकली हा क्वेश्चन तुमचा सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा असेल. कशाचा असेल? सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा हा प्रश्न असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल फ्रिक्वेन्सी, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल वेव्हलेंथ, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल अँप्लिट्यूड. कशाचा बाळांनो? ऑफ एसएचएम. ठीक आहे, हा एक न्यूमेरिकल पक्का आहे जो तुमचा बोर्डाच्या पुस्तकात पण दिलेला आहे. ठीक आहे, हा एक न्यूमेरिकल पक्का येणार आहे. ठीक आहे, 6 क्वेश्चन जे फिक्स येणार आहेत ते आपण रिव्हील केले बाळांनो. 7वा प्रश्न जो फिक्स येणार आहे तो असणार आहे बाळांनो तुमचा सेमीकंडक्टरचा. सेमीकंडक्टरचा आता तुम्ही विचार करणार की सेमीकंडक्टरचा तर सर्किट देऊ शकतात किंवा लॉजिक गेट देऊ शकतात बाळांनो, ते तुम्हाला सेक्शन बी मध्ये विचारलं जाणार आहे. ठीक आहे, येऊया त्याच्यावरती पण येऊया आपण. ठीक आहे, पण सेमीकंडक्टर मधून 7 नंबरचा इथं फिक्स क्वेश्चन असणार आहे बाळांनो तुमचा पीएनपी ट्रान्झिस्टर अँड एनपीएन ट्रान्झिस्टर. याच्यामध्ये एक तर तुम्हाला डिफरन्स विचारतील, एक तर तुम्हाला नोट विचारतील, डायग्राम विचारतील, पण पीएनपी आणि एनपीएन वरती एक क्वेश्चन पक्का येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 8वा प्रश्न बाळांनो लिहून घ्या, जो सगळ्यात जास्त चान्सेस येण्याचे आणि सगळ्यात येईल म्हणजे येईल. ठीक आहे, तुम्हाला हा प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा ड्युएल नेचर मधून. अगेन न्यूमेरिकल, अगेन काय आहे बाळांनो? न्यूमेरिकल प्रश्न असणार आहे ड्युएल नेचर मधून. ठीक आहे, हे चॅप्टरचं नाव न्यूमेरिकल. कोणतं न्यूमेरिकल असणार आहे बाळांनो? तुम्हाला स्पीड दिलेला आहे 90 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला मास दिलेला आहे. ठीक आहे, 590. ठीक आहे, हे मास दिलेले आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला फाइंड करायची वेव्हलेंथ. सिंपल फॉर्म्युलामध्ये टाकायचे बाळांनो, तुम्हाला वेव्हलेंथ फाइंड करायची. ठीक आहे, एक बुलेट आहे, बुलेटचा स्पीड हा आहे. ठीक आहे, त्याचा मास ही आहे, तुम्हाला वेव्हलेंथ फाइंड करायची. सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे, 9वा प्रश्न जो असणार आहे बाळांनो तो असणार आहे तुमचा मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनामीटर. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनामीटरचं तुम्हाला मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनामीटर कशाचा प्रश्न आहे बाळांनो? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरचा हा प्रश्न असणार आहे बाळांनो. ह्या मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मधला मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनामीटरचं तुम्हाला डायग्राम काढायची आहे आणि एक्सप्लेन करायचंय बाळांनो, है ना. हा प्रश्न तुमचा पक्का असणार आहे. अशा पद्धतीचे 9 प्रश्न सांगितले बाळांनो, जे तुमचे 100% 12 पैकी 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. हे जर 9 प्रश्न तुम्ही करून गेले तुमचं काम होऊन जाईल बाळांनो. मॅक्झिमम कॉन्सेप्ट याच्यात कव्हर झाला. हे 9 प्रश्न खूप जास्त इंपॉर्टंट आहेत बाळांनो, ज्या मॅक्झिमम चान्सेस आहेत येतील. ठीक आहे, कारण सगळ्यात जास्त रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता आपण वळूया बाळांनो सेक्शन डी वरती. सेक्शन डी का मी इंपॉर्टंट सांगतोय बाळांनो? सेक्शन सी नंतर सगळ्यात जास्त इंपॉर्टंट जो असतो तो असतो सेक्शन डी. का रे बाळांनो सेक्शन डी का? कारण सेक्शन डी मध्ये फक्त तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे असतात बाळांनो. 3 प्रश्न तुम्हाला 12 मार्क देऊन जाणार आहेत. म्हणजे हे जर 3 प्रश्न आपल्याला माहित राहिले तर आपला आरामात काम होऊन जाणार आहे. ठीक आहे, आता याच्यात कोणते प्रश्न येतील? शुअर शॉर्ट प्रश्न सांगतोय, जे येणार म्हणजे येणार आहेत बाळांनो. याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. एक प्रश्न तर मी जीव तोडून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. एक प्रश्न तुमचा फेरीज ब्लॅक बॉडीवरती एक प्रश्न पक्का येणार आहे बाळांनो. फेरीज ब्लॅक बॉडीचं तुम्हाला डायग्राम माहित पाहिजे, एक्सप्लेनेशन माहित पाहिजे, तुम्हाला लेबलिंग माहित पाहिजे. ठीक आहे, फेरीज ब्लॅक बॉडीचा एक प्रश्न पक्का आहे तुमचा 4 मार्काला. 100%. ठीक आहे, नाही आला परत या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये या की सर हा प्रश्न नाही आला यावर्षी. मी गॅरंटी देतो हा प्रश्न येणार आहे. आणि दुसरा प्रश्न बाळांनो तुमचा ट्रान्सफॉर्मरचा, वर्किंग अँड डायग्राम ऑफ ट्रान्सफॉर्मर. कोणत्या चॅप्टरचा आहे बाळांनो? ट्रान्सफॉर्मर कोणत्या चॅप्टर मध्ये येतो? हा तुमचा येतो बाळांनो ईएमआय मध्ये. कशामध्ये येतो? ईएमआय मध्ये. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बाळांनो फेरीज ब्लॅक बॉडी कशामध्ये येतं? तुमचं केटीजी मध्ये. ठीक आहे, केटीजी मध्ये फेरीज ब्लॅक बॉडीचा तुम्हाला डायग्राम काढायची, डिटेल एक्सप्लेनेशन करायचंय. ठीक आहे, आणि ट्रान्सफॉर्मर हे 2 प्रश्न तर 100% सांगतो हे प्रश्न येतील. ठीक आहे, तिसरा प्रश्न लिहून घ्या बाळांनो. तिसरा प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन. कशाचं? कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन कुठून रे बाळांनो? हे असतं तुमचं रोटेशन मधून. चौथा प्रश्न लिहून घ्या बाळांनो, जो हमखास येणार आहे तो म्हणजे बाळांनो तुमचा पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिसचे थेरम तुम्हाला एक्सप्लेन करायचे रोटेशन मधून. आता रोटेशन मधून एक तर हा प्रश्न येईल, एक तर हा प्रश्न येईल, किंवा दोघं पण येऊ शकतात. ठीक आहे, हे 4 प्रश्न झाले सेक्शन डी चे. 5वा प्रश्न लिहून घ्या, जो सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे तो म्हणजे बाळांनो तुमचा डी ब्रॉग्ली हायपोथेसिस तुम्हाला एक्सप्लेन करायची. काय एक्सप्लेन करायची? डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. कोणत्या चॅप्टर मधला आहे बाळांनो? हा तुमचा ड्युएल नेचरचा. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण हायपोथेसिस एक्सप्लेन करायची. 6वा जो प्रश्न आहे बाळांनो तो असणार आहे तुमचा फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन वरती. कशावरती? फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन वरती. तुम्हाला कन्स्ट्रक्शन, वर्किंग सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. ठीक आहे, वेव्ह ऑप्टिक्सचा प्रश्न आहे. कशाचा आहे? वेव्ह ऑप्टिक्सचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर
अजून एक 7वा प्रश्न लिहून घ्या बाळांनो, जो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तो आहे तुमचा थर्मोडायनामिकचा प्रश्न आहे. ठीक आहे, हा थोडा डायसी प्रश्न आहे पण सगळ्यात जास्त चान्सेस, कारण 8 वेळा रिपीट झालेला हा प्रश्न. ठीक आहे, हा प्रश्न आहे बाळांनो तुमचा थर्मोडायनामिकचा. वर्क डन, लिहून घ्या, वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनामिक्स प्रोसेसेस, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. वर्क डन ड्यू टू थर्मोडायनामिक्स प्रोसेसेस, हा 7 झाला. आणि 8वा एक लास्ट प्रश्न लिहून घ्या बाळांनो, मेयर्स रिलेशन वरती एक प्रश्न इथे येईल. मेयर्स रिलेशन कोणत्या चॅप्टरचा आहे बाळांनो? मेयर्स रिलेशन तुमचा आहे केटीजीचा. ठीक आहे, हे 8 प्रश्न जर तुम्ही करून गेले बाळांनो, तुमचा सेक्शन डी खतम आहे बाळांनो. याच्यामधूनच मॅक्झिमम प्रश्न येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आता सेक्शन ए आणि सेक्शन बी बाळांनो, हा ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे, जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल नक्कीच बघा बाळांनो. याच्या आधीचा व्हिडिओ सेक्शन ए प्लस बीचा आहे बाळांनो. ठीक आहे, आपण असं सेक्शन ए प्लस बी प्लस सी प्लस डी सगळ्या गोष्टी बघितल्या. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स जर आतापर्यंत तुम्ही एनरोल केला नसेल, अजून सुद्धा एनरोल करू शकतात बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक एकदा बघा. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केलेली आहे शेवटच्या काही दिवसात. क्वेश्चन प्लस सोल्युशन सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत बाळांनो. असं आहे का बोर्ड आम्हाला पेपर सांगून देतं इथं? असं अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, म्हणून नक्कीच एनरोल करा. अजून सुद्धा एनरोलमेंट आपले ओपन आहेत. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो, ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, जर तुम्हाला पुढचे सगळे पेपर लिखावे असतील बाळांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचं, तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे बाळांनो. विदाऊट सबस्क्राईब तुमचे ते व्हिडिओज येणार नाही. ठीक आहे, आणि जर तुम्हाला नेक्स्ट कंप्लीट पेपर लीकचा व्हिडिओ हवा असेल बाळांनो, 3000 लाईक्स या व्हिडिओचे लगेच कंप्लीट करा. मी लगेच पेपर लीक व्हिडिओ अपलोड करेल फिजिक्सचा. सगळे सेक्शन त्याच्यामध्ये कव्हर्ड असतील बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतरच तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटतील पुढचे. आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये जो विद्यार्थी एनरोल इच्छुक असेल तो नक्कीच एनरोल करू शकतो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ज्यांनी आतापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल लगेच जॉईन करा. 12वी बोर्डाचा कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो बाळांनो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.